नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पाठीवरची डिझाईन. अतिशय सुंदर आणि छान अशी आपण सोपी पद्धत डिझाईनची बघणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग आपण असं छानशी व्हिडिओला करूया. छान अशी सुरुवात. बघा, पूर्ण उंची आहे 12.5 आणि 9ची आपण घडी घेतली आहे. असा आपल्याला चौकोनी गळा करायचा आहे आणि खाली जेवढी पाठ ठेवली ना त्याच्यात आपल्याला डिझाईन करायची. वरती 2.25 घेतला आणि खाली आपण घेतले 2.5 इंच. तर बघा, असं आपल्याला एक दुसरा कपडा पण लागणार आहे. प्लेन कलरचा कपडा घेतलाय. हे 2.5 इंच असं कट करून घेतला आणि खाली पण 2.5 इंच मधून हे पूर्ण पण घेतले कट करून. हे बघा, तिथे आपण पॉइंट केलाय, तिथे आपल्याला खाली डिझाईन करायची आहे. याचे पण 2 भाग करून घेतले आणि आपल्याला हे करायचे असं जॉईंट. या पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेणार आहे. पहिले आपल्याला असे खालचा कपडा आपण सीधा ठेवलाय, त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि एक शिलाई मारून घेऊन त्याला आपल्याला द्यायची दाबटीप. हे बघा, उरलेला कपडा आधी कट करून घेतला आणि ही द्यायची त्याला आपल्याला दाबटीप. दाबटीप दिल्याने काय होतं का कपड्याला फिनिशिंग छान येते. बघा, ह्या पद्धतीने ते मध्ये फोल्ड करून आणि वरतून आपण पुन्हा एक शिलाई मारणार आहे आणि साईडने पण असं पॅक करून घ्यायचं आहे सगळं. ज्याप्रमाणे आपण अस्तर जोडतो, हे अस्तरच आपण जोडतोय तसंच आपण आता हे अस्तर जोडून घेऊ. हे बघा, ह्याप्रमाणे व्यवस्थित असं अस्तर व्यवस्थित पकडून आणि अशी कडेने आपण शिलाई मारून घेतली. हा काय करायचा, उरलेला कपडा आपण घ्यायचा आहे सगळा कट करून. ह्याप्रमाणे आपण हा कपडा सगळा कट करून घेतलाय. हे बघा, आता आपण दुसरा पण भाग आहे ना ह्याचप्रमाणे जोडून घेऊ. जसं की आपण ते पहिला भाग जोडला ना तसंच हा दुसरा पण जोडून घ्यायचा आहे. सीधा कपड्यावर आपण ठेवले अस्तर आणि त्याला एक शिलाई मारून आणि त्याला दाबटीप देऊन आणि मध्ये फोल्ड करून आणि व्यवस्थित कडेने घ्यायची शिलाई मारून पूर्ण अस्तर पॅक करून घ्यायचं आहे आणि उरलेला कपडा घ्यायचा आहे तो कट करून. हे बघा, ह्याप्रमाणे पूर्ण शिलाई मारून घ्यायची सगळीकडे. अस्तरला फुगा वगैरे पडू द्यायचा नाही, असं व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थित शिलाई मारायची. त्याच्याने फिनिशिंग छान येते. हे बघा, हे प्रमाणे आपण उरलेला कपडा घ्यायचा आता कट करून. बघा, आपली दोन्ही साईडचे पार्ट तयार झालेले. आता आपल्याला ती डिझाईन बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण हा कपडा घेतलाय 6 इंचाचा लांब घेतला आणि 5 इंचाचा असा रुंद घेतलाय. बघा, आपल्याला हा कपडा आहे ना आता त्याच्या मापामध्ये आपण हा घेऊया कट करून. आपल्याला आहे ना खाली रुंदीला जास्त लागतोय आणि लांबीला 6 इंचच घेतला. हे बघा, अशा प्लेट टाकायच्या आहे त्याला. जेवढ्या प्लेटा बसतील ना तेवढ्या त्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहे त्याच्यावर. हे बघा, याप्रमाणे आपण घ्यायचे प्लेटा टाकून व्यवस्थित. सोपी आणि सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. हे बघा, आपण हा जो कपडा वापरला ना आपण हा साडीचा कपडा पण याला यूज करू शकतो ब्लाऊजला. म्हणजे कॉन्ट्रास्ट डिझाईन तयार होते अतिशय सुंदर अशी. हे बघा, पूर्ण आपण ती शिलाई मारून घेतली म्हणजे मग आपल्याला पॅक करायला आहे ना ते ब्लाऊजला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. बघा, आता आपल्याला त्याला अस्तर जोडून घ्यायचंय. अशी शिलाई मारून घ्यायची. त्याला पण आपण दाबटीप देणार आहे. दाबटीप दिल्याने ना व्यवस्थित बसेल तो कपडा. बघा, ह्याप्रमाणे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला लावायची गोल्डन लेस. लेस लावल्यामुळे आणखी आपल्या ब्लाऊजला आहे ना अतिशय सुंदर असा लुक तयार होणार आहे. हे बघा, अशी गोल्डन लेस लावून घ्यायची. दोरा संपला, आपण दोरा लावून घेऊ. हे बघा, अशी गोल्डन लेस आपल्याला लावायची आहे त्याच्यावर. आता याला पण आपण गोल्डन लेस लावून घेणार आहे साईडने. दोन्ही पार्टला आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे.
बघा ह्याप्रमाणे आपले लेस लावून होईल. आता अतिशय सुंदर असा गळा आपण तयार करणार आहे मैत्रिणी. व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला सांगा डिझाईन्स कशा वाटल्या किंवा तुम्हाला कोणत्या मापाचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे तेही सांगा. पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर तेही सांगा. हे बघा आपले लेस लावून झाले. आपल्याला आता हा पार्ट जोडायचा आहे पण त्याआधी आपण काय करायचं, मोजून घ्यायचं असं आणि त्याच्यावर आपण खडूनी ना मार्किंग करून घ्यायची. ती सरळ रेष मारून घ्यायची. आपल्याला तिथेच तो कपडा जॉईंट करायचा आहे म्हणून. हे बघा असं 5 इंचचं अंतर पाहिजे आपल्याला, ते आपण घ्यायचं मोजून. तिथून पण 5 इंच मोजून घ्यायचं आणि असं हे बरोबर ठेवून आणि घ्यायचं आपल्याला ते जॉईंट करून. हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं. आता हे बघा व्यवस्थित जॉईंट करायचं म्हणजे मग घातल्यानंतर ते उसवायला नको. हे बघा आता हे व्यवस्थित फिनिशिंग देऊन आणि खाली आपल्याला आहे ना मस्त त्या कलरची ना पायपिंग करायची. आता रेड कलरची पायपिंग पण करू शकता किंवा तुम्ही पट्टी पण लावू शकता. टक्स मारून घेऊया आणि मग नंतर आपण खाली कमरेला पट्टी लावून घेऊ. तुम्हाला पायपिंग करायची असेल तर पायपिंग करू शकता, पट्टी लावायची असेल तर पट्टी लावू शकता. हे बघा ह्याप्रमाणे आपण 2 इंचाची साधारण पट्टी काढून घेतली. ही पट्टी अशी डबल फोल्ड करायची आणि बघा ह्याप्रमाणे आणि अशी ठेवून त्याला घ्यायची शिलाई मारून. बघा ह्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची. आणि त्याची आपल्याला छानपैकी अशी पायपिंग करायची. अशी पायपिंग केली आपण आणि बघा मैत्रिणींनो आपली डिझाईन कशी तयार झाली. एकदम सुंदर अशी आपण डिझाईन तयार केली आहे. नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा डिझाईन कशी वाटली. मग मैत्रिणींनो कशी वाटली आपली आजची डिझाईन. अगदी सोपी आणि सुंदर अशी आपण आज डिझाईन बनवली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन छान छान डिझाईन्स बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.